आपला ब्रेन अशा प्रकारच्या न्यूज कन्झ्युम करून 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 अशा स्टेटमध्ये जातोय की जो कायम अँझायटीमध्ये असणार आहे. ब्रेन रॉट याचा अर्थ मेंदूची क्षमता ही कमी झाली आहे नाही म्हणता येणार, पण वाईट दिशेने संक्रमित होत चालली आहे, म्हणून तो रॉट झालाय. 90% जो कंटेंट पुरवला जातोय ना, तो मुद्दामून पुरवला जातोय त्याचं कन्झम्पशन होण्यासाठी, आणि त्याच्यामुळे ब्रेन रॉट वाढत चाललाय. काही गोष्टी लक्षात ठेवण्याची जी आपली मेमरी ती सुद्धा वापर न केल्याने गंजू शकते, तर ती लक्षात ठेवून क्षमता वापरत राहणं हे खूप महत्वाचं आहे. बसलेली जी पॉश्चर आहे ते डिस्कसाठी चांगलं नाही आहे, हे आधी माहिती करून घ्या. आणि विशेष करून ज्यावेळेला तुम्ही असं करता, पोक येतो कमरेमध्ये, त्यावेळेला त्याचं डिस्कचं प्रेशर अजून वाढतं. म्हणून शक्यतो पाठ सरळ असायला पाहिजे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. 2025 हे वर्ष कुठल्या विषयाचं किंवा कुठल्या गोष्टीचं आहे, तर ते मनाचं आहे, तर ते बुद्धीचं आहे आणि अर्थातच ते मेंदूचं आहे. 2024चा शब्द कुठला असं ज्यावेळी जाहीर झालं त्यावेळी तो शब्द होता ब्रेन रॉट. त्याच्यात पुन्हा ब्रेन हा शब्द आहे. गेले 2 वर्ष काय चालू आहे, तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग चालू आहे. त्याच्यात पुन्हा कृत्रिम का असे ना बुद्धिमत्ता आहे, ते बुद्धी मनाचं मेंदूचं काम आहे. तिकडं इलॉन मस्क अमेरिकेत न्यूरालिंक सारखी कंपनी चालवतोय आणि मेंदूवरतीच काम करतोय. तर नक्की मेंदू हा जो आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक बनलेला आहे, जो आधीपासून होता पण आता त्याचं महत्त्व खूप वाढलंय, हे आज मला समजून घ्यायचं आहे. आणि ते सगळं समजून घेण्यासाठी माझ्याबरोबर आहेत महाराष्ट्रातले प्रख्यात न्यूरोसर्जन आणि न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉक्टर जयदेव पंचवाघ सर. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती तुमचं. आणि एवढ्या मोठ्या प्रस्तावनेत जे मी म्हणालो की असं आहे असं आहे असं आहे, ते तर तुम्ही रोज अनुभवता. माझा मूळ प्रश्न हा आहे की ब्रेन रॉट हा शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून 2024 साली डिक्लेअर झाला. नक्की हे काय घडतंय, काय मेंदूवर परिणाम होतोय, भवतालाचा होतोय, काय घडतंय काय? आपण जर गेल्या 20 वर्षाचा इतिहास बघितला, जास्त मागे जाऊ, कदाचित 30 वर्षाचा म्हणता येईल, तर ज्या क्षणापासून इंटरनेट आलं, ज्या क्षणापासून मोबाईल फोन अवेलेबल झाले, म्हणजे तुम्ही दिल्लीत बसलेले असताना मी तुमच्याशी बोलू शकतो किंवा तुम्ही आणि मी एकाच प्लॅटफॉर्मवर आपली मतं व्यक्त करू शकतो, ही जेव्हा सुरू झालं तेव्हापासून ह्युमन इंटरॅक्शन्समध्ये मला वाटतं प्रचंड फरक पडत गेला. आणि तो आता वाढत चालला आहे, कारण एक तर इंटरनेट अवेलेबल आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या टाईप्सचे ॲप्स डेली येत आहेत, ज्याच्यावर तुम्ही व्यक्त होऊ शकता, तुमची मतं मांडू शकता, इतरांचा कंटेंट बघू शकता, इतरांची मतं बघू शकता, आणि त्या मतांविषयीचा आणि कंटेंटविषयीचा जे काही वादळ आहे ते तुमच्या मनात कायम चालू ठेवू शकता. सिनेमे नाटकं तर ऑब्व्हियसली अवेलेबल आहेत. तर हा जो सगळा ऑनस्लॉट आहे हा ब्रेनवरच झालेला आहे, हा काय दुसऱ्या ऑर्गनवर झालेला नाही आहे, बरोबर? तर ह्या ऑनस्लॉटमुळे ह्युमन ब्रेन हा पूर्ण गडबडून गेलेला आहे. कारण इतकी वर्ष, म्हणजे आता उत्क्रांतीला कित्येक वर्ष झाली, आपण मागे जाऊन बघा, त्याच्यातल्या 20 वर्षात ही घटना अचानक घडली आहे. ही काही हळूहळू होत गेलेली घटना नाही आहे, आणि ती थांबायचं पण नाव घेत नाही आणि घेणार पण नाही आहे. त्याच्यामुळे मेंदूवर जो बदल झाला, चेंजेस झाले, वाईट परिणाम झाले, त्या सगळ्याचा एक कलेक्टिव्ह इफेक्ट जो आहे तो ब्रेन रॉट म्हणून समजला जातो. तर ब्रेन रॉटचा एक असा अर्थ नाही आहे. ब्रेन रॉट याचा अर्थ मेंदूची क्षमता ही कमी झाली आहे नाही म्हणता येणार, पण वाईट दिशेने संक्रमित होत चालली आहे, म्हणून तो रॉट झाला आहे. म्हणून हा शब्द ॲक्च्युली वापरला गेला. आणि तुम्ही जर बघायला गेलात तर सेल्फ हिप्नॉसिस असेल किंवा ॲक्च्युअल हिप्नॉसिस असेल, या हिप्नॉटिक प्रोसेसेसमध्ये जेव्हा माणसाला हिप्नॉसिसमध्ये नेतात ना, तेव्हा त्याला काहीतरी व्हिज्युअलाइज करायला सांगतात. तुम्हाला असं सांगतात की डोळ्यासमोर आणा की खूप सुंदर पर्वत दिसत आहेत, खूप सुंदर बगीचा आहे आणि तुम्ही खूप रिलॅक्स होता आहे. हे सगळं हिप्नॉसिसचं टेक्निक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी एका अदृश्य स्क्रीनवर व्हिज्युअलाइज करायला सांगितलं जातं, आणि ती जी प्रोसेस आहे ना व्हिज्युअलाइज करायची, बघायची काहीतरी, ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर खूप परिणाम करत जाते. हे त्याचं बेसिक गृहीतक आहे हिप्नॉसिसचं, आणि त्याच्यावरच ते काम करतं.
आता तर म्हणजे हे जे व्हिज्युअल ऑनस्लॉट आहे तो इतका आहे की एखादी गोष्ट तुम्ही बघता, ती बघितल्यावर कदाचित ती नोटीस पण नाही करणार ती, पण त्याचा कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियसवर इफेक्ट होऊन गेलेला असतो. इतकी याची पॉवर आहे बघण्याची, एखादी गोष्ट बघण्याची आणि ऐकण्याची. दृकश्राव्य जे म्हणलं जातं ना, त्याचा खूप डीप इफेक्ट ब्रेनवर होतो. आता त्याचे काही चांगले भाग पण आहेत, म्हणजे त्याच्यात सगळंच वाईट आहे असं डेफिनेटली नाही म्हणता येणार. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आज सुद्धा 1950 मध्ये रविशंकरांनी वाजवलेला यमन कल्याण मी ऐकू शकतो, यूट्यूबमुळे ऐकू शकतो. हा याच्यातला चांगला भाग आहे जो शक्यच नव्हतं. म्हणजे आज मला वाटलं असतं की आजचे जे सतार वादक आहेत हीच ती सतार, याच्यापेक्षा जास्त सतार वाजवलीच जायची नाही. किंवा भीमसेन जोशींचा कुठला तरी खूप जुना बिभास जर तुम्ही ऐकलात तर अशा प्रकारे गाता येऊ शकत होतं हेच तुम्हाला कळलं नसतं. त्याचप्रमाणे इतक्या विविध लोकांची उत्कृष्ट पेंटिंग्स तुम्हाला बघायला मिळतात इंटरनेटवर, चांगल्या कलाकृती तुम्हाला बघायला मिळतात. हे चांगले भाग झाले, पण अर्थातच चांगले भाग माझ्या दृष्टीने 10% कमी आहेत. आणि 90% जो कंटेंट पुरवला जातोय ना, तो मुद्दामून पुरवला जातोय त्याचं कन्झम्पशन होण्यासाठी, आणि त्याच्यामुळे ब्रेन रॉट वाढत चाललाय. तर पण चांगलं 10%, वाईट 90% हे तर आपण मान्य करूच, पण ही आजच्या जगाची अपरिहार्यता आहे. आपण कितीही ठरवलं तरी आज आपण नावं घेऊन अगदी यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक याच्याशिवाय जगू शकू का, आणि समाज म्हणून जगू शकू का, याच्याबद्दल प्रश्न आहे. नेटफ्लिक्स सारखी कंपनीचा CEO म्हणतो की झोप हा माझा प्रायमरी शत्रू आहे आणि मी सतत कन्झ्युम करत राहिलं पाहिजे. याच्यात जे गेल्या 2 वर्षात बदललं की दर 1 मिनिटानं एक नवीन ट्रिगर, म्हणजे 1 मिनिटाचं रील आणि 1 मिनिटाचे तुकडे तुम्ही 3-4 तास कन्झ्युम करत राहता. तर हे आहे, आणि हे अधिक छोटं अधिक सातत्यानं मेंदूला ट्रिगर देणार आहे. मग ह्याच्यावर करायचं काय सामान्य माणसानं? नाही, ह्याच्यावर खरं करता येण्यासारखं म्हणजे नियम लावून हे बंद करता तर येणारच नाही. आणि हा अनुभव आपण म्हणजे मनुष्य प्राण्यांनी वारंवार घेतलेला आहे. जेव्हा अणुऊर्जा निर्माण करता येईल हे कळलं तेव्हा पहिला ॲटम बॉम्ब बनवला आणि मग न्यूक्लिअर रिॲक्टर बनवले वीज निर्मितीसाठी. त्याच्यामुळे मनुष्य प्राणी कुठल्याही शक्तीचा उपयोग हा चांगल्या कामासाठी करेल एक समाज म्हणून, असं काही घडेल असं मला वाटत नाही. आणि ही रियालिटी आपण पहिली ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मनुष्य प्राणी ह्याचा उपयोग सर्वच कारणांसाठी करणार हे आपण गृहीत धरायला पाहिजे. आपण एकच करू शकतो की नवीन पिढीला, जी नवीन पिढी आज संस्कारक्षम असण्याच्या वयात आहे, त्यांना तुम्ही याविषयी काय रिसर्च झालं, याच्या दुष्परिणामांविषयी काय गोष्टी तुम्ही करू नयेत आणि काय कराव्यात ह्याची आपण माहिती देऊ शकतो. हा त्यांचा चॉईस असला पाहिजे. कुठल्याही कंपल्शननी या गोष्टी करता येईल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे हे ज्ञान दिलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, रिसेंट 2 वर्षामध्ये मी ॲटलिस्ट 4 पेपर असे बघितले बरं का, की ज्याच्यामध्ये काय टाईपचा कंटेंट टाकला तर क्लिक थ्रू रेट वाढतो याच्यावर रिसर्च झालेला आहे. म्हणजे याला आपण क्लिक बेट म्हणू किंवा काही. तर त्याच्यात असं वारंवार सिद्ध झालेलं आहे की निगेटिव्ह न्यूज जर तुम्ही टाकल्या तर, किंवा ज्या न्यूजमध्ये भीती निर्माण होईल, भीती ही जी भावना आहे ना ती खूप डीप भावना आहे. भीती ही जी भावना आहे ही सर्वायवलसाठी फार महत्त्वाची असते. म्हणून माणूस भीती वाटलं म्हणून जंगलात त्या भागात नाही गेला, म्हणून तो वाचला. सो भीती ही सर्वायवलशी निगडीत भावना आहे. त्याच्यामुळे नेचरने त्याला फार महत्त्व दिलेलं आहे. आणि भीती एकदा आत बसली की ती संपूर्ण ब्रेनला कंट्रोल करत असते. तर भीती ही भावना आपल्या मनामध्ये उद्युक्त करणारा कंटेंट जर का टाकत गेलो आपण तर तो जास्त कन्झ्युम होईल हे प्रूव्ह झालेलं आहे. भीती वाटणारा कंटेंट जास्त टाकला तर 120 ते 140% कन्झम्पशन वाढतं हे प्रूव्ह झालेलं आहे. ॲज अगेन्स्ट दॅट म्हणजे तुम्ही एक साधा प्रयोग करून बघा की एखादी तुम्ही छान म्युझिकची क्लिप टाकलीत तर किती लोक बघतील, किती त्याला व्ह्यूज असतील. आणि तुम्ही अशी जर एखादी क्लिप टाकलीत की त्याच्यातनं काहीतरी भीती निर्माण होईल किंवा काहीतरी निगेटिव्ह मेसेज जाईल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचा ते गॉसिप असेल तर त्याला लाखांमध्ये व्ह्यू येतात. ह्याचा अर्थ काय, ह्याचा डीप अर्थ काय,
की आपला ब्रेन सगळ्यांचा अशा प्रकारच्या न्यूज कन्झ्युम करून 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 अशा स्टेटमध्ये जातोय की जो कायम अँझायटीमध्ये असणार आहे. बरं. म्हणून आज सोसायटी खूप अँक्शस आहे हे तुमच्या लक्षात येत असेल. शांतता नाही आहे सोसायटीमध्ये. आणि त्याच्यातला एक भाग हा आहे की हे इंटरनेटवरचं जे न्यूज कन्झम्पशन आहे हे निगेटिव्ह बातम्या, ह्या भीतीदायक बातम्या, या इतरांना ट्रोल करणाऱ्या बातम्या यांनी भरलेलं असतं. आणि त्याच आपण मेनली बघतो. आता वाईट भाग हा आहे, इंटरनेटमधला वाईट भाग हा आहे की लोक आता याच्यावर रिसर्च करतायत की कशा वाईट बातम्या जास्त दिल्याने आपला TRP वाढेल. तर तुम्ही गिनी पिग आहात सगळे याच्यातले. हे जे सोसायटीला सांगणं एवढंच आपण करू शकतो. बाकी त्यांनी स्वतःच्या बुद्धीने हे टाळलं तर उत्तम, पण त्याला दुसरा काय उपाय असू शकेल हे मला आता तरी सुचू शकत नाही. सर, एका बाजूला मेंदू अँक्शियस झाला आहे, दुसऱ्या बाजूला मेंदूची काही कामं आपण आउटसोर्स करतोय का? उदाहरणार्थ ChatGPTमुळं विचार करणं मी टेक्नॉलॉजीला देतोय आणि विचार करण्याचं माझं जे फंक्शन आहे मेंदूचं, मुळात तेच मेन फंक्शन आहे काय तुम्ही एक्सप्लेन करा. ते जर का मी टेक्नॉलॉजीला आउटसोर्स करत असेल तर माझ्या मेंदूत काय होतंय? कसं तुम्ही मणक्याचंही हे करता आणि माकड हाड असतं की ते आपल्या शेपटीची गरज नाही उरली म्हणून शेपटी निघून गेली आणि काय माकड हाड उरलं. तसं मेंदू अजून एक 10, 20, 50 वर्षानं आपण जर का विचार करण्याचं प्रायमरी फंक्शन करत नाही राहिलो तर काय होईल असं एक वाटतं. नाही, ही भीती अगदीच खरी आहे. म्हणजे ही काही अगदी हवेतली भीती नाही आहे तुम्ही म्हणतायत. हे होऊ शकतं. कारण ChatGPT हा जस्ट इनिशियल भाग आहे. तर ChatGPT जे चालतं ना ते सगळं आपण पुरवलेल्या माहितीच्या आधारावरच ते कन्क्लुजन काढत असतं. ह्याच्या पुढची जी स्टेप आहे की ती माहिती आपल्यामध्ये म्हणजे मनुष्य प्राण्यांमध्ये कशी जनरेट झाली हे जेव्हा तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायला लागेल आणि स्वतःहून अशी माहिती क्रिएट करण्याचं काहीतरी साधन शोधायला लागेल, त्यावेळेला आपली जी सृजनशीलता आहे ती नाहीशी होऊ शकते. आणि ती कपॅसिटी ह्याच्यात आहे. म्हणजे अजून तिथपर्यंत ChatGPT पोचले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोचलेलं नाही आहे, पण ही शक्यता त्याच्यामध्ये निश्चितच आहे. आणि त्याच्यानंतर काय होईल हे सांगणं आता केवळ अशक्य आहे. कारण काय दिशेने हे जाईल. म्हणजे 2 आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले बॉट्स जर एकमेकांशी कम्युनिकेट करत असतील तर असं लक्षात आलेलं आहे की काही काळानंतर ते बॉट्स स्वतःमध्ये एकमेकांमध्ये काहीतरी ठरवायला लागतात. लक्षात आलं ना? म्हणजे दे स्टार्ट बिहेविंग लाईक इंडिव्हिज्युअल्स. हे आत्ताच्या घडीला घडतंय आणि लोक आता त्याकडे इंटरेस्टिंगली बघतायत की अरे बघ ना, त्या बॉटनी स्वतःहूनच असा विचार केला. म्हणजे आत्ता ती मजा वाटत असेल, पण जेव्हा अजून इन्फॉर्मेशन त्याला फीड होईल तेव्हा तो काय करेल आणि काय विचार करेल हे सांगणं अवघड आहे. आणि मला वाटतं ॲसिमोव्हनी फार पूर्वी ही पुस्तकं लिहून ठेवली होती की द एज ऑफ द मशीन्स वगैरे. आणि ते होऊ शकतं. त्या दिशेला जाईल की नाही आणि ते जावं की नाही हे मुद्दे बाजूला ठेवू आपण, पण होऊ शकतं का? तर डेफिनेटली होऊ शकतं. तर ह्याच्या उलट मानवी मेंदू टिकावा म्हणून काय करावा आपला आणि मुळात मेंदूचं मुख्य फंक्शन काय आहे? इंडिव्हिज्युअल बेसिसवर तुम्ही जर विचारत असाल तर आपल्या बिहेवियरवर आणि आपल्या मेंदूच्या वापरावर आपण कंट्रोल ठेवू शकतो. अर्थात ॲज आय सेड की इंटरनेट तुमच्यावर इतका भडीमार करतोय आणि तो तुम्हाला कामाच्या ठिकाणी वापरायला लागतोय, त्याच्यामुळे त्यातनं सुटका नाही आहे. पण असं गृहीत धरू आपण तरीसुद्धा अगदी आपली मनाची ताकद वापरून आपण ठरवलं की आपण आपला फक्त मेंदू चांगल्या कामासाठी वापरायचा, तर एकतर ह्याचं कन्झम्पशन बंद करणं खूप गरजेचं आहे. या इंटरनेटच्या किंवा ते सिलेक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे. जे अवघड आहे, मी आधीच सांगतो, हे बोलायच्या आधीच सांगतो, ते अवघड आहे, पण ते गरजेचं आहे. आणि आपल्या मेंदूच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता जास्तीत जास्त प्रकारे वापरत राहणं हाच त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. फॉर एक्झाम्पल, आता टायपिंग आल्यापासून माणसांचं हस्ताक्षर सुंदर असलेलं मी बघतच नाही कुठे. एक साधी गोष्ट आहे. तुम्ही म्हणा आता हस्ताक्षरात काय आहे, पण म्हणजे हस्ताक्षरात जी ब्युटी आहे सुंदर हस्ताक्षरात, ती ब्युटी नाहीशी झालेली आहे. फार कमी लोक लिहितात हाताने. ते आयदर मोबाईलवर टाईप करतात
किंवा आता तर म्हणजे स्पीच टू टेक्स्ट अवेलेबल आहे. त्याच्यामुळे ही एक साधी क्षमता, मी एक साधं उदाहरण घेतलं. तसंच काही गोष्टी लक्षात ठेवण्याची जी आपली हे आहे म्हणजे मेमरी, ती सुद्धा वापर न केल्याने गंजू शकते. तर ती लक्षात ठेवून परत परत ह्या क्षमता वापरत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता कलाक्षेत्रामध्ये एक मला मागच्या आठवड्यातच आमच्या न्यूरोसर्जरीच्या क्लिनिकमध्ये एक आर्टिस्ट आले होते. तर ते मला म्हणत होते की अहो डॉक्टर, आता ती पूर्ण म्हणजे कलेचं क्षेत्रच पूर्ण AI टेक ओव्हर करणार आहे. तर मला आत्ता या घडीला स्वतःला तसं वाटत नाही. म्हणजे कला निर्मिती, आपण कला म्हणजे काय तर निर्मिती करण्याची क्षमता, बरोबर. कलेमध्ये 2 भाग आहेत. मग एखादा माणूस जर का पेंटिंग करत असेल तर ते पेंटिंग करताना त्याच्या मनामध्ये साकारणारे आकार आणि त्याच्या मनामध्ये त्या आकारांबरोबर येणारा रंगांचा जो समूह असेल तो, त्याच्यातले शेड्स ह्यांच्याबरोबर खेळून ब्रशनी त्यांनी काढलेलं जी कलाकृती असते त्याला आपण पेंटिंग किंवा चित्र म्हणतो. ही एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस तर AI नाही ना करू शकणार. ही प्रोसेस तुमच्या मनात होत असते. त्याच्यामुळे कला निर्मिती हा जो भाग आहे, किंवा एखादा माणूस गातोय, गाताना ही जी कला निर्मिती आहे ही AI नाही करू शकणार. रेडी प्रॉडक्ट AI देऊ शकेल. लक्षात आलं ना. त्याच्यामुळे ऍक्च्युली कला निर्मितीमधला जे खरं मर्म आहे ना कला निर्मितीमधलं, की कला का मानवी आयुष्यात महत्वाची आहे, तर ती कला निर्माण करून विकणं याच्यासाठी ती महत्वाची नाही आहे. ती कला निर्माण करण्यासाठी, ती कला त्या निर्माण करण्याच्या प्रोसेससाठी ती महत्वाची आहे. हे माणसाला अधिक कळायला लागेल. पण सर, लोक काय म्हणतात की माझ्या बरोबर आता कायमचा मोबाईल राहणारच आहे, तर माझी कॅल्क्युलेशनची पाडेपाठ असायची गरजच संपली, तर मग काय फरक पडतो? तसंच मला मोबाईल नंबर आयुष्यभर राहणारच आहेत, बरोबर. तर मग माझ्या मनात मोबाईल नंबर नाही सेव्ह राहिले तर काय फरक पडतो? मी नाही लिहिलं तर काय फरक पडतो? तर मग हे जाऊ द्यावं का आपल्या क्षमता? निश्चितच जाऊ देऊ नयेत. पण त्या जाऊ नयेत म्हणून काय करावं याच्यासाठी माझ्याकडे तरी उत्तर नाही आहे. अपार्ट फ्रॉम जस्ट टेलिंग पीपल की हे होऊ शकतं, बिवेअर, हे एवढंच आपण आत्ता करू शकतो. तर यासाठी अधिक आपण मेंदू समजून घेण्याच्या दिशेने जाऊ. त्यातले कायमचा वापरला जाणारा शब्द आहे तो म्हणजे सायकोसोमॅटिक. मन आणि शरीर यांचा संबंध असतो, किंवा त्याच्या उलट पण आहे तुमच्या पुस्तकात सोमॅटो सायकिक असा. तर मेंदू आणि शरीर ह्यांच्यातलं को रिलेशन नक्की काय आहे, ते कसं वर्क होतं, आम्हाला समजून घ्यायला आवडेल. सो सायकोसोमॅटिक आजार जे आहेत ना, खरं तर हे अगदी ऑब्व्हियस गणित आहे. बघ, कसं आहे की जेव्हा मातेच्या गर्भात मूल तयार व्हायला लागतं त्यावेळेला 2 पेशींचा संयोग होतो, हे आपल्याला माहिती आहे. त्या 2 पेशीच्या 2 अर्धपेशींचा, आणि त्याच्यातनं 1 पेशी तयार होते, बरोबर आहे. त्या एका पेशीचा आज एक माणूस बनलेला आहे. म्हणजे सुरुवातीला ती एकच पेशी होती. मी परत सांगतोय कारण नीट समजून घ्यायला पाहिजे. त्या एका पेशीच्या 2 झाल्या, 2च्या 4 झाल्या, 4च्या 8 झाल्या, 8च्या 16 वगैरे. या पेशींची संख्या वाढत गेली आणि त्या पेशींपैकी काही विशिष्ट पेशींनी विशिष्ट अवयवाचं कार्य घेतलं. अशा रीतीने अवयव तयार झाले, बरोबर. त्याच्यामुळे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे सगळे अवयव, ब्रेन असेल, मसल्स असतील, हाडं असतील, लिव्हर असेल, फुफ्फुसं असतील, हृदय असेल, हे सगळे अवयव पूर्वी एकच पेशी होते. हे एकच आहेत, हे एकाच पेशीचे भाग आहेत. त्याच्यामुळे एका अवयवाचा दुसऱ्या अवयवावर परिणाम होतो हे वेगळ्या प्रकारे सांगायचीच गरज नाही आहे, कारण ते एकच आहेत. ह्युमन बॉडी ही एकच आहे, दिसायला वेगळे ऑर्गन्स आहेत. एखादी गाडी तयार करताना आपण काय करतो? गाडी जर तयार करायची असेल तर आधी आपण त्याचा सांगाडा आणतो, मग त्याला दुसरीकडनं आणून टायर जोडतो, मग त्याला तिसरीकडनं आणून स्क्रू लावतो. आपली बॉडी तशी नाही ना तयार झालेली. आपली बॉडी एका सेलच्या एक्सपान्शननी तयार झालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सेल दुसऱ्या सेलवर अधिसत्ता गाजवू शकतोच, हे गृहीतच धरायला पाहिजे. इनफॅक्ट आपल्या
वेदकालीन ह्याच्यामध्ये मर्मविज्ञान म्हणून जे होतं, मर्मविज्ञान म्हणजे मर्मस्थानं आहेत शरीरावर की ज्याच्यावर विशिष्ट प्रेशर दिल्याने काही विशिष्ट ऑर्गनमध्ये चेंजेस होतात, याचं ते विज्ञान होतं. आणि हे पूर्णत्वाला पोहोचलेलं विज्ञान होतं. ह्याचा बेसिस तोच होता की सगळे ऑर्गन्स इनिशियली एकच आहेत आणि काही विशिष्ट पॉईंट्स विशिष्ट पद्धतीने दाबले. मग नंतर चायनीज लोकांनी त्याचं ॲक्युप्रेशर केलं, ॲक्युपंक्चर झालं आणि ती कला किंवा शास्त्रसुद्धा हळूहळू खूप लुप्त होत गेलेलं आहे. पण हा एक इंटर रिलेशनशिप बिटवीन ऑर्गन्सचा हा एक उदाहरण आहे. आता सायकोसोमॅटिक आजारांमध्ये म्हणजे मनामधला जो ताण असतो तो ताण आपल्या शरीरावर परिणाम करू शकतो हे आता अनेक वर्ष लोकांना माहिती आहे. आणि त्या संदर्भातली एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट पूर्वीची अवेलेबल आहे, त्याच्यावर पेंटिंग्स केली गेलेली आहेत म्हणून मी सांगतो, ऐकणाऱ्यांना थोडंसं मनोरंजक वाटू शकेल. साधारण 350 BC बिफोर ख्राइस्ट पिरियड जो होता त्याच्यातल्या 350 ते 400च्या दरम्यान इजिप्तमध्ये इरॅझिस्ट्रेटस नावाचा एक डॉक्टर होऊन गेला. आणि तो राजवैद्य होता किंवा राजाच्या दरबारात डॉक्टर होता. त्या राजाचं नाव होतं सेल्युकस. आणि तो राजा आता म्हातारा होत गेलेला होता. पण त्या काळी राजे अनेक लग्न करायचे. तसंच आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अगदी लहान असलेल्या बायकांबरोबर सुद्धा राजे लग्न करायचे त्या काळामध्ये. त्याच्यामुळे राजांनी त्याच्या अगदी उतार वयात एक लग्न करायचं ठरवलं आणि त्या मुलीचं नाव होतं स्ट्रॅटोनिस. आणि ती स्ट्रॅटोनिस जी होती ती अप्रतिम लावण्यवती होती. म्हणजे असं म्हणतात की जसं व्हीनसबद्दल म्हणलं जातं तसं अप्रतिम लावण्यवती अशी ती स्त्री होती. खूपच लहान होती. आणि सेल्युकसचा जो मुलगा होता पहिल्या बायकोचा त्याच्यापेक्षाही ती लहान होती. तर हे लग्न ठरल्यानंतर आणि झाल्यानंतर राजाचा हा जो मुलगा होता त्या मुलाचं नाव अँटिओकस, तो आजारी पडला. आणि तो खंगत गेला. त्यांनी खाणं पिणं सोडलं. तर राजाला कळेना की ह्याला काय झालंय, असा काय आजार झालाय. म्हणून त्याने इरॅझिस्ट्रेटसला बोलवलं, जो डॉक्टर होता. तर इरॅझिस्ट्रेटस म्हणला ठीक आहे, मी त्याच्याबरोबर एक 4 दिवस राहतो, त्याला तपासतो आणि मग तुम्हाला सांगतो की काय त्याला झालंय. असं म्हणून तो त्याच्याबरोबर राहायला गेला. इरॅझिस्ट्रेटसच्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला ही स्ट्रॅटोनिस म्हणजे आता खरं राजपुत्राची आईच झाली, सावत्राई, जेव्हा त्याच्या चेंबरमध्ये येते खायला द्यायला म्हणा किंवा काही गोष्टीसाठी, तेव्हा त्याचा चेहरा लाल होतो, त्याच्या हृदयाची धडधड वाढते. म्हणजे तो तपासायचा ना इरॅझिस्ट्रेटस. त्याला घाम येतो, ओला होतो, ओला चिंब होतो तो, आणि उलटी होते त्याला कधी कधी. तर हे सगळं बघून त्याच्या लक्षात आलं की जेव्हा स्ट्रॅटोनिस आत येते त्या वेळेला ह्याच्या शरीरात हे बदल होतात आणि हा मानसिकदृष्ट्या खंगत चाललेला आहे. आणि म्हणून त्यांनी त्या अँटिओकसची बातचीत केली आणि त्यांनी सांगितलं की नाही, खरं सांगू का, माझं हिच्यावर प्रेम आहे आणि आधीपासूनच होतं. माझ्या वडिलांनी हिच्याशी लग्न केलं, तर मी करू काय. बरं, हे राजाला माहीत नव्हतं काही, म्हणजे सेल्युकस. तर इरॅझिस्ट्रेटस 4 दिवसांनी राजाकडे गेला. राजा म्हणला काय प्रॉब्लेम आहे. तर इरॅझिस्ट्रेटस म्हणला की त्याला काही बॉडीली प्रॉब्लेम नाही आहे. राजा म्हणला मग. इरॅझिस्ट्रेटस म्हणला त्याला मानसिक प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय मानसिक प्रॉब्लेम आहे. नाही म्हणे तो प्रेमात आहे. तर राजा म्हणला मग चांगली गोष्ट आहे, कोण मुलगी असेल त्यांना आपण घरच्यांना विनंती करू, त्या मुलीला घेऊन येऊ इथे, त्याचं लग्न करू. तर म्हणे प्रॉब्लेम आहे हाच ना म्हणलंय. आता सांगायचं कसं ना राजाला. मग इरॅझिस्ट्रेटस हुशार होता. म्हणजे वन ऑफ द सायन्स ऑफ अ गुड फिजिशियन इज टॅक्ट इन स्पीकिंग. तर इरॅझिस्ट्रेटस राजाला म्हणाला की हे बघा, माझ्या बायकोवर म्हणजे इरॅझिस्ट्रेटसच्या बायकोवर त्याचं प्रेम बसलंय. तर राजा म्हणलं तुझ्या बायकोवर, अरे बापरे, आता काय करणार, आता काहीच करता येणार नाही, जाऊ दे मग बघ काय औषधाने बरा होतोय का. मग इरॅझिस्ट्रेटस म्हणला म्हणे एक विचारू का, म्हणे समजा तुमच्या बायकोवर, आता नवीन झालेल्या बायकोवर त्याचं प्रेम बसलं असतं तर तुम्ही काय केलं असतं. राजा म्हणला माझ्या मुलासमोर काहीच नाही, मी देऊन टाकली असती ती त्याला. मग तो म्हणला नाही, तसंच काहीतरी झालंय आणि असंच झालंय म्हणला. तर राजाने त्याचं आणि त्या मुलाचं लग्न करून दिलं. तो बरा झाला
आता ही जी घटना आहे ना, ही घटना सायकोसोमॅटिक आजार म्हणजे ज्याला लिटरली लवसिक असा शब्द आहे ना, कारण प्रेम घृणा जशी स्ट्रॉंग भावना आहे ना, तशी प्रेम पण फार स्ट्रॉंग भावना असू शकते, म्हणून लवसिक म्हणलं जातं, बरोबर. तर ही इज लवसिक. तर हा राजपुत्र ॲक्च्युली लवसिक झाला होता प्रेमामुळे, आणि त्याचे ऑर्गन्स हळूहळू त्याला आजारी पडला, तो छाती धडधडायला लागली, त्याला उठता येईना, त्याच्या पूर्ण शरीरातली शक्ती निघून गेली, त्याची पाठ दुखायला लागली, त्याची मान दुखायला लागली, डोकं दुखायला लागलं, पाय दुखायला लागले, एकाच कारणामुळे की त्याला जे प्रेम ज्या व्यक्तीवर होतं ते पूर्ण होण्याची शक्यता त्याला वाटत नव्हती. तर हे एक सायकोसोमॅटिक आजाराचं फार सुंदर उदाहरण आहे. त्याच्याबद्दलचं पेंटिंग आहे, मी ते तुम्हाला दाखवीन. 4-5 पेंटिंग्स आहेत, पण त्याच्यातलं एक फार सुंदर पेंटिंग पूर्वीच्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो. एक हेनरी बीचर नावाचा माणूस होता, हेनरी बीचर, आणि हे खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. साधारण 1943-44च्या सुमाराची गोष्ट आहे. त्यावेळेला दुसरं महायुद्ध चालू होतं आणि इटलीमध्ये अमेरिकन वॉर कॅम्प होता, आणि त्या वॉर कॅम्पच्या मध्याला त्यांचा एक वैद्यकीय विभाग होता. म्हणजे युद्धभूमीत जे इंज्युअर झालेले लोक होते त्या लोकांना तिथे आणलं जायचं, आणि हेनरी बीचर नावाचा जो सर्जन होता, अमेरिकन सर्जन, तो तिथे चीफ होता. तर जेव्हा एखाद्या सैनिकाला गंभीर अशा प्रकारची इजा व्हायची, म्हणजे फॉर एक्झाम्पल तोफेच्या गोळ्यांनी पायच निघून गेला आहे, किंवा गोळी घुसून डोळाच गेला आहे, किंवा गोळी घुसून हात तुळा पडला आहे, किंवा बॉम्ब फुटून एक भागच पूर्ण नाहीसा झाला आहे एका बाजूचा, अशा टाईपचे अत्यंत भीषण ॲक्सिडेंट झालेले लोक तिथे असायचे. हेनरी बीचर या सगळ्या लोकांना ट्रीट करायचा. जे लोक अर्थात म्हणजे जागेवरच मरायचे ते तिथपर्यंत पोचायचेच नाहीत. तर बीचरच्या काय लक्षात आलं की ह्या सगळ्या लोकांना खरं तर जेवढ्या वेदना व्हायला पाहिजेत तेवढ्या होतच नाही आहेत. म्हणजे इतकी गंभीर दुखापत त्यांना झाली आहे, पण त्यांना वेदनाच होत नाही आहेत व्हायला पाहिजे तेवढ्या. ॲज अगेन्स्ट दॅट, एखादी जर का हॉस्पिटलमधली सिस्टर इंजेक्शन घेऊन गेली तर ते सोल्जर तिला म्हणायचे, सिस्टर हळू द्या इंजेक्शन. पण मूळ जी इंजुरी झाली आहे की ज्याच्यातनं नसा लोंबतायत, हे लोंबतंय, त्याला काहीच नाही. तर म्हटलं प्रकार काय आहे, म्हणून त्यांनी त्याच्यावर रिसर्च करायचं ठरवलं. जवळजवळ 1-1.5 वर्ष जो तिथे होता, बऱ्याच तो सैनिकांशी बोलला. त्याच्या काय लक्षात आलं की जेव्हा हे सैनिक, तरुण सैनिक असायचे अमेरिकन, घरातून निघून, अमेरिकेतनं निघून युरोपमध्ये लढण्यासाठी आले, त्यावेळेला त्यांनी असं गृहीत धरलं होतं आपण काय परत घरी जात नाही, मरणार आपण वॉरमध्ये. आता ही जी दुखापत झाली होती हे त्यांचं तिकीट होतं परत जाण्याचं. कारण दुखापत झालेला माणूस परत वॉरमध्ये नाही जाऊ शकत, पाय तुटलेला. त्याला 1-2 महिन्यांनी जी कुठली बोट येणार असते त्याच्यात बसून अमेरिकेला घरी पाठवणार. म्हणजे तो त्यांच्या आईवडिलांकडे जाणार, तो त्याच्या बायको असेल बायकोकडे जाणार, मुलांकडे जाणार. तर दुखापत हे त्यांना वरदान वाटत होतं, आणि जेव्हा त्या दुखापतीकडे त्यांचं मन तसं बघायला लागलं तसं त्याच्याकडनं येणारं दुखणंच नाहीसं झालं किंवा कमी झालं म्हणू आपण. त्याच्या लक्षात आलं की वेदना किंवा दुखणं हा जो भाग आहे ना, त्याला सायकोलॉजिकल जो कॉम्पोनंट आहे तो इतका स्ट्रॉंग आहे की जर ते दुखणं बेनिफिशियल आहे असं माणसाला वाटायला लागलं तर ते दुखणंच राहत नाही. म्हणजे त्याचा विश्वास जो असला की ह्याचा आपल्याला उपयोग होणार या दुखण्याचा, म्हणून मला ते दुखत नाही, आणि ते मुद्दामून करत नव्हते, ते होत होतं ब्रेनमध्ये. ही एक सायकोसोमॅटिक याच्यातली एक फार अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आणि हाच हेनरी बीचर नंतर अमेरिकेत गेल्यावर त्यांनी प्लासिबोवर काम केलं. प्लासिबो म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला सांगून एखादी गोळी देणं की नाही ही गोळी तुझ्या रामबाण आहे, ही दिवसातनं 4 वेळेला मधातनं घ्यायची आणि त्याच्यावर तिळाचं तेल प्यायचं वगैरे, अशी काही प्रोसेस सांगितली. तर माणूस तो विश्वासाने जर करायला लागला तर तो बरा होऊ शकतो का ह्याच्यावर त्यांनी रिसर्च केलं, आणि त्याच्यात काही चांगले रिझल्ट्स पण त्याला मिळाले प्लासिबोवर. पण ही एक फार उद्बोधक गोष्ट ठरेल सायकोसोमॅटिक आजारांमधली.
सायकोसोमॅटिक आजार डेफिनेटली असतातच, म्हणजे त्याच्यात काही वेगळं. आत्ताच्या युगामध्ये, कॉम्प्युटरच्या युगामध्ये स्ट्रेस जो आहे कंटिन्युअस स्क्रीनकडे बघण्याचा असेल, स्क्रीन टाईम वाढतो, लोकांना टार्गेट्स असतात आणि ते फक्त बसून सगळं करायला लागतं. तर तो स्ट्रेस त्यांच्या सोमॅटिक ह्याच्यात कसा रूपांतरित होतं, मान दुखणं, डोकं दुखणं, कंबर दुखणं, नैराश्य येणं, डिप्रेशन, नैराश्य येणं, हातपाय दुखणं, काही करावं असं न वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सायकोसोमॅटिक आजाराचा भाग आहेत. बऱ्याचशा क्रॉनिक गोष्टी जशा अस्थमा आहे किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, अशा ज्या गोष्टी आपण म्हणतो की शरीरातल्या दोषांमुळे होतात, ज्याच्यात इम्युन सिस्टीमचा आणि हॉर्मोनल सिस्टीमचा खूप मोठा सहभाग असतो, अशा गोष्टी सुद्धा स्ट्रेसमुळे वाढू शकतात. ॲलर्जीज वाढू शकतात, स्किन डिसीजेस वाढू शकतात, ज्याच्यात कारण स्ट्रेसमुळे इम्युन सिस्टीम अफेक्ट होते. तर मानसिक आणि बॉडीली स्ट्रेस दोन्ही याच्यात आहे. तुम्ही जे आता शेवटी म्हणलं त्याच्यावर थेट प्रश्न विचारतो. आपले सगळे व्ह्यूवर हे नॉलेज इकॉनॉमीचे भाग आहेत. बैठं काम करण्याशिवाय पर्याय नाही, मोबाईल बघण्याशिवाय पर्याय नाही, ऑन अन ॲव्हरेज 6 ते 12 तास स्क्रीनवर घालवण्याशिवाय पर्याय नाही. यातनं मला काय काय त्रास होऊ शकतात आणि त्याच्यावरती मी काय काय उपाय केले पाहिजे, तुमचा अनुभव काय सांगतो? नाही, मी कॉमनेस्ट जो बघतो ना आमच्या ब्रेन अँड स्पाईन सर्जरी क्लिनिकमध्ये, म्हणजे या विषयाचेच लोक मी जास्त बघतो. म्हणजे स्ट्रेसचा पोटावर पण इफेक्ट होतो, तो मी एवढा जास्त खोलात सांगू शकणार नाही, पण नेक पेन आणि बॅक पेन हे खूप कॉमनली बघतो मी. आणि ते डिसेबलिंग असतात, खूप दुखतं त्या लोकांना. म्हणजे दुखायचं कारण काय, तर समजा एखादा माणूस कंटिन्युअसली असा बसला आणि नेकची पोझिशन अशीच ठेवली कारण स्क्रीन इकडे आहे, तर ते जे मसल्स आहेत त्या मसल्समधनं ब्लड आत जाऊन जे इतर टॉक्सिन्स तयार होतात ते वाहून नेण्याची क्रिया असते, ती म्हणावी तशी होत नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्यात दाहक केमिकल्स किंवा इन्फ्लेमेटरी केमिकल्स जमतात आणि मसल्स दुखायला लागतात. हे पहिल्या दिवशी होतं, दुसऱ्या दिवशी होतं, मग हळूहळू परमनंट चेंजेस मसल्समध्ये व्हायला लागतात. हे माहिती जर असलं तर माणूस ते अवॉइड करू शकतो. तर अवॉइड कसं करायचं, तर त्याच्यातलं प्रॅक्टिकल उत्तर मी तुम्हाला सांगतो की मी अशा व्यक्तींना सांगतो की जर तुम्हाला अनेक तास कॉम्प्युटरवर बसायला लागत असेल तर साधारण 20 ते 25 मिनिटाचा अलार्म घड्याळामध्ये लावा. आणि तो अलार्म झाला की तुम्ही काहीही करत असलात तरी उठायचं. जर तुमच्या ऑफिसला जिने असतील तर जिने 2दा चढायचे. जर जागा थोडीशी असेल तर तिथे स्पॉट जॉगिंग करायचं आणि थोडं वॉर्मअप झाल्यानंतर 6 सूर्यनमस्कार घालायचे. त्याच्यानी बॉडी तुमची परत गरम होईल, ॲक्टिव्ह होईल. आणि जर जमलं तर 1-2 जोक वाचायचे, हसू येतील असे. हे पुढचं मी मजेने सांगितलं, पण म्हणजे त्याच्यात थोडंसं एक मानसिक हसणं ही सुद्धा एक रिलिव्हिंग प्रोसेस आहे. ते हास्ययोग म्हणून जे आपण बघतो ते तथ्य आहे त्याच्यामध्ये. पण हे जर तुम्ही दर 25 किंवा 30 मिनिटांनी करत राहिलात, आणि हे करायला 5 मिनिटं लागतात, तर तुम्हाला हे सुरूच होणार नाही त्या गोष्टी. असा एक पॅटर्न बसवून घ्यायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी असं काम, अशी जी ऑफिसेस आहेत, अशा ऑफिसेसमध्ये मला असं वाटतं त्या कंपन्यांनी सुद्धा अशी एक छान रूम तयार करून द्यायला पाहिजे ज्याच्यात माणसं रिलॅक्स होतील. बरं, ती रिलॅक्स व्हायला गेल्यावर मग चहा कॉफी पिऊन उपयोग नाही आहे, कारण कॉफीने अजूनच टेन्शन वाढेल. त्यावेळेला तुम्हाला रिलॅक्स व्हायचं, त्यावेळेला बॉडीली ॲक्टिव्हिटीनीच रिलॅक्स व्हायला पाहिजे, स्ट्रेचिंगनी रिलॅक्स व्हायला पाहिजे. जसे काही दोरखंड वर्ण टांगलेले असतात त्याच्यावर तुम्ही स्ट्रेच करू शकता. तर अशी एक जर वेगळी खोली तुमच्या ऑफिसमध्ये असेल तर ती दर अर्धा तासाने किंवा किमान पाऊण तासाने 5 मिनिटासाठी वापरत राहायला पाहिजे. आणि त्याचा उपयोग झाला असं लोक मला सांगतात. मी काय त्याचा कंट्रोल्ड रिसर्च केलेला नाही आहे, पण लोक सांगतात मला की सूर्यनमस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. सूर्यनमस्कारामध्ये शरीरातल्या प्रत्येक मसलला स्ट्रेच बसतो आणि त्याचा इफेक्ट पोटाच्या आतल्या ऑर्गनवर सुद्धा होतो. त्याच्यामुळे सूर्यनमस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत.
आणि सांगायला सोपं, कारण सूर्यनमस्कार म्हणजे काय, एक आसनांची मालिका आहे. सो ते करून बघा, ते डेफिनेटली युजफुल ठरेल आणि माझी खात्री आहे की तुम्हाला त्याचा उपयोग होईल, असं मी सांगतो सगळ्यांना. सर, हे तर एक झालं, पण अजून त्याचे वेगवेगळे प्रकार असे येतात की बटणं दाबून दाबून हात, म्हणजे हाताचं काय जास्त ताकद तयार होणं किंवा त्याचा पण काहीतरी आजार आता सुरू झाला आहे. त्याला पाणतो पाठदुखी किंवा स्पाइनल त्रास तयार होतात. खरंच फक्त ताठ बसून हे प्रश्न सुटतात का? ताठ बसून हे प्रश्न कमी होऊ शकतात. अच्छा. काय आहे की आपण आपली जे पॉश्चर आहे ना, त्या पॉश्चरप्रमाणे आपल्या मणक्यामध्ये, दोन मणक्यांच्या मध्ये डिस्क असते, बरोबर. म्हणजे खुर्च्या म्हणतो आपण, गादी म्हणतो, ते स्लिप डिस्क किंवा गादी सरकणं, हे जे आजार. तर ही जी डिस्क असते, या डिस्कचं काम काय आहे, तर दोन काम आहेत त्याला. एक शॉक ॲब्सॉर्बर, ज्या वेळेला आपण चालतो त्यावेळेला किंवा पळतो त्यावेळेला दोन मणके एकमेकांच्या जवळ येत असतात, ते एकमेकांवर आपटू नये म्हणून तो शॉक ॲब्सॉर्बर आहे, एखाद्या रबरसारखा. त्याचप्रमाणे त्याच्या मध्यभागी जो जेलीसारखा भाग असतो, तुम्ही पुढे वाकलात तर तो मागे होतो, मागे वाकलात तर तो पुढे होतो, म्हणजे ते बॉल बेअरिंग सारखं पण काम करतं. त्याच्यामुळे डिस्क ही हे फार महत्वाचं स्ट्रक्चर आहे पाठीमधलं. आणि स्पॉन्डिलोसिस हा जो आजार आहे ना, जो या पॉश्चरमुळे होतो, स्पॉन्डिलोसिसची सुरुवात डिस्कमध्ये होते. अच्छा. पहिली घटना काय घडत असेल तर डिस्कमध्ये घडते. ते डिस्कची हाईट कमी होत जाते, त्याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते कमी होतं खूप वेळच्या ताणामुळे. ती डिजनरेट होते, त्याच्यामुळे दोन मणक्यांमधलं अंतर कमी होतं. हे अंतर कमी झाल्यामुळे, म्हणजे प्रोग्रेसिव्हली कमी झाल्यामुळे बॉडीच्या असं लक्ष येतं की अरे इथे काहीतरी ॲबनॉर्मल हालचाल सुरू झाली आहे, हे अंतर बिघडलं आहे, म्हणून बॉडी काय करते, तिकडे कॅल्शियम पाठवते. अच्छा. कारण बॉडीला माहिती आहे जर ॲबनॉर्मल हालचाल झाली, जसं फ्रॅक्चर झालं, तर तिथे कॅल्शियम पाठवायचं आहे आणि ते भरून आणायचं आहे. तर बॉडी तेच लॉजिक इथे वापरते आणि ते कॅल्शियम मणक्याच्या आजूबाजूला साचायला लागतं आणि स्पॉन्डिलोसिसला सुरुवात होते. त्याच्यामुळे डिस्क ही अतिशय महत्त्वाची आहे. तर इंटरव्हर्टिब्रल डिस्कमध्ये जे प्रेशर असतं, ते प्रेशर सगळ्यात कमी कधी असतं, ज्या वेळेला तुम्ही उताणे झोपलेले असतात त्यावेळेला. अच्छा. आपण असं समजू की 20 प्रेशर आहे असं समजू, आकडा विसरून जा, 20 गृहीत धरू आपण. 20 प्रेशर हे समजा झोपलेल्या स्थितीत. तुम्ही जेव्हा उठून उभे राहता तेव्हा ते प्रेशर 40 होतं, कारण बॉडीचं वेट त्या ह्याच्यातनं जात आहे. उभं राहून पुढे वागता तेव्हा ते 60 होतं. उभं राहून पुढे वाकून बॅग उचलता किंवा बादली उचलता तेव्हा ते 60चे डायरेक्ट 120 होतं डिस्कमधलं प्रेशर, बरोबर. आता तुम्हाला असं वाटेल मी शांतपणे बसलो तर माझ्या डिस्कमधलं प्रेशर कमी व्हायला पाहिजे, बरोबर. म्हणजे उभं राहण्याचं प्रेशर 40 होतं, बरोबर. पण बसलेल्या अवस्थेत डिस्कचं प्रेशर हे 40 नसून 80 असतं. अच्छा. बसलेली जी हे आहे पॉश्चर आहे ते डिस्कसाठी चांगलं नाही आहे, हे आधी माहिती करून घ्या. एक वेळ तुम्ही उभं राहून कॉम्प्युटरवर काम केलं तर त्यातल्या त्यात कमी प्रेशर डिस्कवर येईल, पण बसून जेव्हा करता आणि विशेष करून ज्यावेळेला तुम्ही असं करता, पोक येतो कमरेमध्ये, हां, त्यावेळेला त्याचं डिस्कचं प्रेशर अजून वाढतं. म्हणून शक्यतो पाठ सरळ असायला पाहिजे. फक्त पाठ सरळ असायला पाहिजे असं नाही, तर योगासनांमध्ये एक जी प्रोसेस शिकवली जाते ती नीट आत्मसात केली गेली पाहिजे. ती काय आहे प्रोसेस, तर इंटरनल डिस्ट्रॅक्शन. हां, हे आपण कधी शिकलेलो नाही आहे आपल्या लहानपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात. आपण वजन उचलणं शिकलो आहे, डंबेल उचलणं शिकलो आहे, किंवा व्यायाम करताना बारबेल उचलून वर ढकलणं शिकलो आहे, किंवा मनुष्य प्राणी झाडावर चढताना स्वतःला बॉडी वेट उचलायला शिकला आहे. पण डिस्ट्रॅक्शन ही जी आहे ना प्रोसेस, ही फक्त योगामध्ये म्हणजे योगासनात शिकवली जाते. ती प्रोसेस काय आहे, डिस्ट्रॅक्शन म्हणजे एकमेकांपासून दूर करणं. आपल्याला कॉन्ट्रॅक्शन शिकवलं आहे, हे कॉन्ट्रॅक्शन झालं, बरोबर आहे, किंवा हे कॉन्ट्रॅक्शन झालं. डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय की माझं हा जो पेल्विस आहे ना, पेल्विक बोन इथलं, ते मी समजा दाबलं खाली. आता तुम्हाला जर मी दाबायला सांगितलं तर थोडा वेळ लागेल तुम्हाला की पेल्विक बोन दाबायचं कसं,
कारण खाली दाबणारे स्नायू कुठले आहेत हे फिगर आउट करायला वेळ लागतो. पण ठीक आहे, एकदा तुम्ही ते दाबलत आणि ते स्थिर ठेवून तुमचा मणका हळूहळू हळू डिस्ट्रॅक्ट केलात, श्वास घेत एकमेकांपासून डिस्ट्रॅक्ट करत गेलात आणि डिस्ट्रॅक्ट करून खूप वेळ तसा ठेवलात, तर या अवस्थेत डिस्कमधलं प्रेशर मिनिमम असतं. आणि या डिस्ट्रॅक्टेड अवस्थेत डिस्कला जे न्यूट्रिशन होतं ना ते पण वाढतं. कारण डिस्कला स्वतःचा ब्लड सप्लाय नसतो. डिस्क त्याची न्यूट्रियंट्स आजूबाजूच्या वरच्या आणि खालच्या मणक्याच्या एंडप्लेट्समधनं मिळवतात, झिरपून येतं त्याच्यात न्यूट्रिशन, त्याला ब्लड सप्लाय नाही आहे डिस्कला. तर ज्या वेळेला तुम्ही हे डिस्ट्रॅक्ट करता, तुम्ही बघा योगासनामध्ये डिस्ट्रॅक्शन सगळीकडे शिकवले. ताडासन बघा, ताडासन म्हणजे नुसते पाय ताणणं नाही आहे हो, ते तुम्हाला हा भाग ताणायला सांगतात. त्याचप्रमाणे हे जर समजून घेतलं ना आणि ही आसनं जर का तुमच्या कामाच्या ह्याच्यात मध्ये 5-5 मिनटं केलीत तर तुमच्या डिस्कचं आरोग्य खूप चांगलं राहील. स्पॉन्डिलोसिस होणार नाही, बॅक पेन होणार नाही, लो बॅक पेन होणार नाही, नेक पेन होणार नाही आणि स्ट्रेंथ चांगली राहील. तर डिस्ट्रॅक्शनचा हा जो विषय आहे हा अनेक आसनांमध्ये तुम्हाला दिसेल. आणि ते जर नीट बघितलं म्हणजे अय्यंगार गुरुजी फार सुंदर सांगायचे या बाबतीत की कुठलंही आसन जे असतं ते काय म्हणजे एखादा जिमनॅस्ट कसा करतो तसं करायचं नसतं, ते माइंडफुली करायचं असतं. तर माइंडफुली म्हणजे काय, माइंडफुली हा फार जरा जड शब्द वाटतो. माइंडफुली करायचा याचा अर्थ असा की तुम्ही ज्या वेळेला ताडासन करता उभं राहून किंवा बसून मी दाखवतो आत्ता, त्यावेळेला तुमच्या मनाचा फोकस हा मणक्यांवर असायला पाहिजे. दोन मणक्यांमध्ये जे स्नायू आहेत त्या स्नायूंवर असायला पाहिजे आणि तुम्ही मनाने माइंडफुली त्याला असे संदेश द्यायला पाहिजेत की तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हा एकमेकांपासून, त्याला फोकस लागतो. आणि ह्या अवस्थेमध्ये म्हणजे अय्यंगार गुरुजी सांगायचे की कुठल्याही आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये सगळ्यात उत्कृष्ट आसन कुठलं, तर त्या आसनामध्ये गेल्यावर तुम्हाला प्रगाढ शांती वाटायला पाहिजे. तुम्हाला त्या आसनामध्ये गेल्यावर जर असं वाटायला लागलं की अरे काय दुखतोय पाय, लवकर आता किती वेळ अजून हे करायचं, तर ते आसन बरोबर नाही आहे. तुम्हाला त्याच्यात प्रगाढ शांती वाटायला पाहिजे, तुमचे मसल्स पूर्ण रिलॅक्स पाहिजेत. आणि मग तुम्ही जो मगाशी म्हणत होता ना की सोमॅटोसायकिक इफेक्ट काय असतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन.